नमस्कार, शिव रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महिलांच्या बऱ्याचशा आजारावर असर रामबाण उपाय म्हणून हे जवस आहे। तर आज आपण या जवसाची चटणी बनवणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। अगोदर आपण साहित्य पाहून घेऊया। तरी ते 2 वाटी मी जवस घेतलेला आहे। याच्यामध्ये जर बारीक खडे असतील तर ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहेत। तर साहित्य बघा, लसण 2 चमचे, धने, खोबऱ्याचा खीस 2 चमचे, हरभऱ्याची डाळ आणि सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला अगोदर हे जवस भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मोठी कढई घ्यायची आहे, म्हणजे आपलं जवस भाजताना इकडे तिकडे उडून जाणार नाही। तर गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि त्यावर एकदम असे खरपूस तडतड वाजेपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं आहे। तर आपण आज रेसिपी सोबत जवस खाल्ल्याचे फायदे सुद्धा पाहणार आहोत। जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही रोज 2 चमचे ह्या जवसाचं सेवन करायचं आहे। तुम्ही हे जवस असंही खाऊ शकतात किंवा असं मी सांगितलेल्या पद्धतीने याची चटणी करून सुद्धा रोजच्या जेवणामध्ये तुम्ही ही चटणी खाऊ शकतात। याच जवसामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते। तुम्हाला जर सांधेदुखीचा जर त्रास असेल तरी सुद्धा तुम्ही हे जवस रोज सेवन करायचं आहे। यामुळे हाडे सांधे अजिबात दुखत नाहीत। तर बघा, आपलं पूर्ण असं खरपूस जवस भाजून थंड करायला ताटामध्ये काढलेलं आहे। आता राहिलेलं साहित्य भाजून घ्यायला इथे मी एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली, 2 चमचे धने टाकून घेतले। थोडंसं आपल्याला हे हलवून तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये सुकलेल्या 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडासा लसण टाकायचा आहे आणि खिसलेलं खोबरं टाकून आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही आणखी थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकू शकता, त्यामुळे आणखी याची टेस्ट वाढते। तर हे सगळं थोडंसं परतून आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी कुटून घेऊ शकतात आणि नसेल तर मिक्सरमध्ये थोडीशी अशी जाडसर आपल्याला ही चटणी कुटून घ्यायची आहे। आता हे पूर्ण भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये चवीनुसार तिखट टाकायचं आहे। 1 चमचा इथे मी तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। एकदम बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे खायला सुद्धा ही चटणी एकदम अशी छान लागते। बघा, अजिबात कसलीही तेलकट झालेली नाही, एकदम मोकळी सुटसुटीत ही चटणी आपली तयार झालेली आहे। आता ही चटणी प्लास्टिकच्या भरणीमध्ये न भरता एखाद्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये जर भरून ठेवली तर 2 ते 3 महिने आरामात टिकते। हे भांडं अजिबात ओलसर ठेवायचं नाही, एकदम कोरडं करून यामध्ये आपल्याला ही चटणी भरून घ्यायची आहे। जर तुमचे केस गळत असतील, केसांची वाढ होत नसेल तरी सुद्धा तुम्ही हे जवसाचं रोजचे रोज सेवन केलं तर तुमचे केससुद्धा भरपूर वाढतात आणि केस गळायचे सुद्धा थांबतात। आणि त्वचेवर जर काळे डाग असतील, मुरूम येत असेल तरी सुद्धा तुम्ही हे जवसाचं सेवन केलं की पूर्ण असे डाग नाहीसे होतात, आपली पूर्ण त्वचा एकदम अशी तजेलदार होते। तर तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की ट्राय करा, दह्यासोबत आणि भाकरीसोबत तर एकदम अप्रतिम लागते। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। थँक्यू।